नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये छान अशी ट्रेंडिंग पफ स्लीव्स तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। ब्लाउजची तयार उंची 10 इंच आहे, त्याच्यात 1 इंच प्लस करून 11 इंचावरती सरळ रेष ओढून घेतली। त्याच्यानंतर कॅप हाईट घेतली 3.5 इंच। त्याच्यानंतर तुम्ही ज्या कोणत्या साईजचा ब्लाउज शिलाई करत असणार त्या तिथं तुम्हाला हा मुंडा घेर टाकून घ्यायचा। तर हा 30 इंच साईजचा आहे, तर मुंडा घेर आहे 7 इंच। तर अशा पद्धतीने 7 इंच टाकून घेतला आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेतलं। मुंडा घेरचा मध्य सेंटर काढून आणि बाहीचा मध्ये 1.5 इंच 1 इंचापेक्षा कमी इतकं अंतर आणि अर्धा इंचापेक्षा जास्त इतकं अंतर घेऊन आणि बाहीचा शेप देऊन घेतला। तर पफ स्लीव्हसाठी हे 11 इंच आपण रेग्युलर बाहीची कटिंग करतो त्या पद्धतीने मी हे आखून घेतलं। त्याच्यानंतर पफ स्लीव्हसाठी वरच्या साईडला मी 5 इंच इतकं एक्स्ट्रा अस्तर मोजून घेतलं। तर तुम्ही 5 इंच किंवा 4-4.5 इंच सुद्धा घेऊ शकता, तर कपड्यावरती डिपेंड आहे। तर 5 इंच घेतलं आणि बघू शकतात अशा पद्धतीने 5 इंच मी ते ऑलरेडी आधीच कट केलं। त्याच्यानंतर ही साईज आहे, तुम्ही ज्या कोणत्या साईजचा शिलाई करत असणार ती साईज अशा पद्धतीने करून हा मध्ये काढून घ्यायचा। अशा पद्धतीने मध्ये काढून आणि इथून तुम्हाला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने बाहीची ही उंची जास्त असल्यामुळे एखादी प्लेट एक्स्ट्रा पडत असते। तर वरच्या बाजूला 5 इंच घेऊन आणि आपली जी काही बाही आहे तिथं अशा पद्धतीने मी इथं ॲडजस्ट करून घेतलं। खालच्या बाजूला थोडंसं 5 इंच तिरकत जायचं। तुमचा जो काही दंड घेर असेल तो टाकून घ्यायचा आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं। सरळ रेषेत आखून आणि एक्स्ट्राच्या सर्व भागाची आपल्याला हळूवारपणे कटिंग करून घ्यायची आहे। जिथं आखून घेतलं ते परफेक्ट कटिंग करायचं। इथं कट मारून घ्यायचा जेणेकरून आपल्याला कुठेपर्यंत प्लेटा द्यायच्या आहेत हे लक्षात येईल। त्याच्यानंतर बाही ही अस्तर हे वेगळे करून घ्यायचे आणि त्याच्यावरती ब्लाउज पीस हा टाकून घ्यायचा आहे। तर दोघंही बाह्या वेगवेगळ्या केल्या आणि दोघंही बाजूंच्या अस्तरवरती ब्लाउज पीस हा मी बरोबर ॲडजस्ट करून घेतला। त्याच्यानंतर मग दुसऱ्याही बाजूचा ब्लाउज पीस बरोबर मी टाकून घेतला। त्याच्यानंतर आपल्याला इथं अस्तर जोडून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण अस्तर पलटवून आणि बाही जोडून घेत असतो, परंतु खालच्या बाजूला ही लेस असल्यामुळे आपल्याला इथं अस्तर पलटवायचा नाही। तर आहे तसेच मेन ब्लाउज पीसवरती बरोबर अस्तर सेट करायचा आणि खालच्या बाजूला 1/2 इंच इतकं अंतर आतमध्ये फोल्ड करून आणि शिलाई करून घ्यायची। तर खालच्या बाजूला जर का अशा पद्धतीची किंवा मग गोट पायपिंगची लेस असेल तर आपल्याला ह्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर पिनाल लावून अस्तर हा बरोबर सेट केला आणि बरोबर हाताने छान प्रेस करत सर्व बाहीला मी शिलाई करून घेत आहे। तर अस्तरवरती हात ठेवून आणि हाताने छान प्रेस करत आणि मग अस्तर जोडून घ्यायचा, जेणेकरून आतमध्ये चुन्या वगैरे येऊ नये। त्याच्यानंतर एक्स्ट्राच्या सर्व भागाची आपल्याला कटिंग करून घ्यायची। तर बघू शकतात अगदी सोप्या पद्धतीत मी इथं ही बाही तयार करून घेत आहे। त्याच्यानंतर बाहीचे दोघंही कोणे एकमेकांवरती ठेवून आणि थोडाफार एक्स्ट्राचा थोडाफार भाग असेल तो कट करायचा। प्लेटासाठी आपण जे अंतर वरच्या बाजूला एक्स्ट्रा घेतलेलं आहे 5 इंचाचं, त्या 2 खुणा करायच्या आणि त्याच्यानंतर मध्य सेंटरवरती खूण करून घ्यायची आणि मध्य सेंटरपासून दोघंही बाजूंना आपल्याला पफ स्लीव्हसाठी ह्या प्लेटा घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर प्लेटांची दिशा कोणत्या बाजूने घ्यायची, तर प्लेटांची दिशा ही समोरासमोर यायला पाहिजे। तर तुम्ही एका बाजूला किती प्लेटा घेत आहेत तितक्याच प्लेटा दुसऱ्या सुद्धा बाजूला आपल्याला घ्यायच्या आहेत। तर अगदी छोटे छोटे मी 6 प्लेटा इथं घेतलेल्या आहेत। जर का कपडा कमी असेल तर 4 प्लेटा सुद्धा पडू शकतात आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही एक्स्ट्राचा कपडा घेऊ शकतात किंवा प्लेटा कमी जास्त करू शकतात। त्याच्यानंतर मी एका बाजूला प्लेटा घेतल्या आणि त्या मोजून घेतल्या, तर त्या बरोबर 6 आलेल्या आहेत।
तर प्लेटाबरोबर सेट केल्या आणि मोजून घेतल्या। त्याच्यानंतर मग आपल्याला दुसऱ्या बाजूला प्लेटा घ्यायच्या आहेत, तर ह्या प्लेटांची दिशा ही समोरासमोर यायला पाहिजे। त्याच्यानंतर जिथं खून केलेले आहे खालच्या बाजूला तिथून मी बरोबर प्लेटा मारून घेत आहे। तर 2-3 प्लेटा घेतल्या तर ते माझ्याकडनं शूट झालेलं नाही। त्याच्यानंतर मग एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने तुम्ही त्या प्लेटाबरोबर मारून घ्यायच्या आणि जिथपर्यंत मध्ये सेंटर आहे तिथपर्यंत बरोबर त्या मोजून आणि प्लेटा मारून घ्यायच्या। त्याच्यानंतर एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करायचे। त्याच्यानंतर फायनली तुम्ही ही स्लीव्ज पफ स्लीव्ज तयार झालेली आहे। तर बघू शकतात ज्या प्लेटांची दिशा आहे ती अगदी समोरासमोर आलेली आहे। तर प्लीज मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। खूप सोपी अशी पद्धत आहे। तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि त्याच्यानंतर मग फायनली ब्लाऊजचा लुक अशा पद्धतीने आलेला आहे। खूप छान अशी ट्रेंडिंग पफ स्लीव्ज आहे। आवडल्यास नक्की लाईक करून आणि सबस्क्राईब करा।